नमस्कार. महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्गापेक्षाही देखील मोठा महामार्ग जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आपले महाराष्ट्रातील 371 गावे जाणार आहे. अधिवेशनामध्ये महत्त्वाची माहिती आता सध्या समोर आली आहे. कोणकोणती गावे जाणार आहे आपण चला पाहूया. सध्या केंद्रीय संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू असून यामध्ये केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. भारतात आजपर्यंत तब्बल 63 लाख किमी लांबीचे रस्त्याचे नेटवर्क तयार झाले असून यामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दृष्टीने महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून राज्यात रस्त्याचा झपाट्याने विकास होत आहे. या अधिवेशनात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा चर्चेत आला असून तो म्हणजे नागपूर ते गोवा दरम्यान नवीन एक्सप्रेसवे तयार होणार असल्याची घोषणा ही झाली आहे. या महामार्गाचे नाव शक्तिपीठ महामार्ग असे ठेवण्यात आले आहे, कारण हा मार्ग 3 पीठांना म्हणजे 3 शक्तिपीठांना जोडणार आहे. तुळजापूर, माहूर आणि कोल्हापूर एकत्र जोडणार आहे. ह्या महामार्गाचे स्वरूप नेमके कसे राहणार आहे आणि रचना नेमकी कशी आहे ते चला पाहू. एकूण लांबी ही त्याची 802 किलोमीटर राहणार आहे आणि त्याची सुरुवात ही वर्धा जिल्ह्यातून होणार आहे तर समाप्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहे. नेमके हा महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जाणार आहे चला पाहू. हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या विभागांना जोडले जाणार आहे. तो वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या टोटल 12 जिल्ह्यातून जाणार आहे. यामुळे राज्याचा आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या महामार्गासाठी 371 गावांमधून 8,615 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. सर्वाधिक जमीन सोलापूर जिल्ह्यात तर सर्वात कमी जमीन ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपादित होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 399 हेक्टर जमीन ही भूसंपादन केली जाणार आहे तर नांदेड या ठिकाणी 387, बीड या ठिकाणी 411, लातूर या ठिकाणी 414 हेक्टर जमीन, वर्धा या ठिकाणी 435 हेक्टर जमीन, हिंगोली या ठिकाणी 430 हेक्टर जमीन, धाराशिव या ठिकाणी 461 हेक्टर जमीन तर सांगली या ठिकाणी 556 हेक्टर जमीन, परभणी या ठिकाणी 742 हेक्टर जमीन तर कोल्हापूर या ठिकाणी 1262 हेक्टर जमीन तर यवतमाळ या ठिकाणी 1423 हेक्टर जमीन, सोलापूर या ठिकाणी 1689 हेक्टर जमीन ही भूसंपादनासाठी घेतली जाणार आहे. वरील माहिती सरकार अहवाल, केंद्रीय अधिवेशनातील निवेदन आणि विश्वसनीय माध्यमाच्या रिपोर्ट्सवर आधारित आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी, मार्ग व भूसंपादनासाठी बदल होण्याची शक्यता आहे. कृपया शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाशी नियमित भेट घ्या. आमचा उद्देश मार्गदर्शन देणे असून कुठल्याही प्रकारचा अधिकारी दावा केला जात नाही. धन्यवाद.